कॅच इट, काजूच काजू. कोकणात स्वर्ग असतो ते असं का म्हणतात ते आज मला कळालं. नमस्कार मित्रांनो, मी हितेश. आजच्या मराठी ट्रॅव्हलरच्या भागामध्ये तुमचं मी स्वागत करतो. आणि आज आपण जाणार आहोत कोकणामध्ये जाणार आहोत आपण हर्नेला, जे आहे दापोलीमध्ये. आणि आता एकूण वाजले जवळपास 10:30. सो थोडा लेट झाला आहे. फॅमिली ट्रिप म्हटलं की ऑलवेज लेटच असतो. सो आपली लाल परी तर रेडी आहे आणि आता आम्ही देखील रेडी आहोत. आय थिंक बॅग पॅक करून झालेले आहेत. सो बाबा झालेत ना बॅग पॅक करून? चला आता आपण निघूया, डिक्की लावूया आणि आपण आता निघूया इकडून. आता बाकीचं पुढचं गाडीमध्ये बोलतो. मग आंबेतवरनं चांगलं आहे का? आंब्याचा पूर आताच झाला ना, आता काही 2-3 महिने झाले, त्यामुळे चांगलं आणि जास्त गर्दी पण नसते त्या रोडला. तर मित्रांनो, आपण फोनवर बोलत होतो माझ्या मावशीच्या मुलीशी, कारण का आपण आज चाललो आहे तर तिच्या घरीच चाललो आहेत. ती राहते हर्नेला, दापोलीला. आणि हा ब्लॉगमध्ये आपण कड्यावरचा गणपती, हर्नेचा सुप्रसिद्ध कड्यावरचा गणपती आणि हर्ने बंदर किंवा हर्नेचा समुद्र किनारा हा एक्सप्लोअर करूया. आता कोकण म्हटलं की आपल्याला आठवतं नारळाची झाडं, सुंदर किनारे, चविष्ट खाद्यपदार्थ आणि फणसाच्या गऱ्यासारखी असलेली गोड माणसं. आपण लास्ट टाईम पण या चॅनलवर गुहागरला गेलो होतो. तसं कोकणामध्ये खूप वेळा गेलो मी, पण मराठी ट्रॅव्हलर या आपल्या यूट्यूब चॅनलवरनं आपण गुहागरला गेलो होतो. आणि गुहागरला आपण जी मजा केली, जी आपल्याला माणसं मिळालीत, परत तिकडचं सौंदर्य आपण उपभोगलं आहे, ते खूपच अविश्वसनीय होतं. त्याचे व्लॉग्स तुम्ही पण पहा. मित्रांनो, आता आपण आलो आहे कोलाडला. आणि कोलाडला काय झालं आहे, मॅपवर दाखवतो आहे की जो आपला मेन हायवे आहे, मुंबई गोवा हायवे, तिथे ॲक्सिडेंटमुळे म्हणा किंवा काही कारणास्तव ट्रॅफिक दिसत आहे आणि 30 मिनटं लेट दाखवतो आहे रोड. सो आम्ही इकडे एक बायपास घेतला आहे जो कोलाडवरनं लेफ्ट साईडवरनं जातो. सो आता हा बायपास करत करत मला इथे पोचावं लागेल, या पुढच्या बायपासला. तर मस्त अशी नागमोडी वळणाची खिंड लागलेली आहे. खूप मजा येते गाडी चालवायला इकडे. वातावरण पण छान आहे, शांत एकदम, जास्त वाहनं देखील नाही आहेत रस्त्याला. तर आपण आलो आहे पहूरला. हे नवीन रोडवर गाडी चालवायची मजा वेगळी असते. नवीन नवीन एक्सप्लोर करत राहायचं, कुठनं ना कुठनं रोड काय निघत आहेत. मला तरी मजा वाटते अशा ठिकाणी गाडी चालवायला, आउटसाईड ऑफ द हायवेज. तुम्हाला काय आवडतं कमेंट करा मित्रांनो. हायवेज आवडतात का असे शांत आउटसाईड रोड्स आवडतात? तशी आपली लालपरी कॉर्नर्सवर खूप चांगली चालते, पण फक्त त्याची चाकं थोडी छोटी असल्या कारणाने थोडंसं बघा आवाज येतोय, टायर्सचा आवाज येतोय. तर असा आवाज येतो टायर्सचा, स्लिप होतात टायर्स, स्पिन होतात. तर मित्रांनो, आता आपण आहोत निजामपूरमध्ये आपण आता या जोशी खानावळमध्ये बघूया. लंच करू आज इथे, मग लंच करून पुढे जाऊया. जेवणामध्ये चपाती, भात, भाजी कसली आहे, मुगाची भाजी आणि डाळ. तर या जोशी खानावळ या ठिकाणी आज आपण लंच केला निजामपूरमध्ये. जेवणाला चव चांगली होती, चांगलं होतं, स्वच्छता आहे आणि ॲम्बियन्स देखील चांगला आहे, सर्व्हिस देखील चांगली आहे, म्हणजे घरगुती वाटलं जेवल्यासारखं. इट इज रेकमेंडेड फ्रॉम माय साईड. तुम्ही इकडे जाऊ शकता कधी आलात तर. 5 पैकी 4 आपण देणार याला. या गरमीने एक हालत खराब झाले, बाहेर खूप उष्णता आहे, त्यामुळे गाडीच्या आतल्या वातावरणावर देखील फरक पडत आहे. AC पूर्ण कूलेज सेटिंगला ठेवलं आहे मी, तरी देखील आतमध्ये एवढं थंड वाटत नाही आहे जेवढं वाटायला हवं. आता अंजर्ले येथून 33 किलोमीटर अंतरावर आहे ज्या स्पॉटवर मी आहे आता. आणि अजून एक घाट लागलेला आहे. अंजर्ले आपले कान्होजी आंग्रे यांचं जन्मस्थान. हा दिवसभरातला 3रा घाट आहे माझा. खूप मजा येते. एक गोष्ट मला इथे लक्षात आलेली आहे की इथे पेट्रोल पंपची खूप कमतरता आहे, कारण का लास्ट पेट्रोल पंप मला आठवत नाही आहे मी कुठे पाहिला होता. महाडच्या आसपास आय थिंक पाहिला असेल. त्यानंतर मला पेट्रोल पंप तसा दिसला नाही आहे. तर थँक गॉड आपल्या गाडीमध्ये पेट्रोल आहे. लालपरीचं पोट भरलेलं आहे, अदरवाईज आपली देखील हालत खराब होऊ शकली असती. पडतात होते आपल्याला होतं नाही खाली पडतो.
हे काय कोणी चोचलं नाही ना. तो नको घेऊन फुटलेला. चांगला आहे तो. एक गोळी खाऊ आपण काय होते. केवढे मोठे काजू आहेत. बापरे मोठे पडले चालले. बापरे बरोबर बघितलं काजू. मस्त वास मारते रे. काजूच काजू. ते देखील रसाळ आहेत. रसाळ. रस्त्याच्या दोन्ही साईडला काजू आहेत. या साईडला काजू, या साईडला काजू. हीच आहे कोकणाची मजा. हे असे काजू येतात. लाल मुंगे आहेत. अरे बापरे पडला. आगे एकदम सुंदर काजू. आदर्श काजू. काजूची फुल लुटमार केली आपण. चला आता मी स्वतः पाडलेल्या काजूचा आस्वाद घेतो. एकदम गोड, मधुर, साखरेसारखा आहे एकदम. प्युअर गावठी. तर हा मार्ग जातो अंजरला गणपतीसाठी. ज्या कड्यावरच्या गणपतीचं दर्शनासाठी आपण चाललो आहे. तर हे कड्यावरचं गणपतीचं जे मंदिर आहे ते पेशवेकालीन मंदिर आहे. त्याला खूप इतिहास आहे. तर आता गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता इथे आहे ना एक गणपतीचं पाऊल आहे जे इथून आपण जाऊन पाहू शकतो. मैदानाच्या वाटेने जाऊन इकडे आता जाऊया. तर असं इकडे चालत यावं लागतं थोडं काही अंतर. आणि इकडे हनुमानाचं मंदिर तुम्हाला दिसेल त्याच्या समोर इथे. आता साक्षात श्री गणपती यांच्या पावलांचं दर्शन घडणार या भावनेनेच मन उत्सुक झाले होते. आपल्या लाडक्या बाप्पाचं पाऊल आपल्याला या युगात पाहायला मिळतंय ही एक आश्चर्यकारक बाब आहे. आणि गणपतीच्या पावलाची ते आल्यावर थेट समोरच हे असं सुंदर दृश्य पाहायला मिळतं. खूप अप्रतिम. कोकणात स्वर्ग असतो ते असं का म्हणतात ते आज मला कळालं. नारळाच्या झाडांनी पूर्ण असा आच्छादलेला हा प्रदेश आहे आणि त्याच्या पलीकडे समुद्र. हाय. भाऊजी कुठे आहेत? नमस्ते. सुप्रभात मित्रांनो. काल खूप रात्र झाली त्यामुळे ठरवलं काल की म्हटलं सकाळी व्हिडिओ बनवूया. त्यामुळे आज व्हिडिओ बनवला. कालचा व्हिडिओचा एंड काल रात्री नाही केला. अंधारात काय करणार. सो काल जवळपास 8 वाजता वगैरे पोचलो मी हरणेला रूमवर. आता काल खूप उशीर झाला त्यामुळे कड्यावरचा गणपतीच पाहू शकलो आणि हरणे बंदरला जाता जाता रात्र झाली त्यामुळे ते आम्ही पाहू शकलो नाही.
पण आज आपण हर्णे बंदरावर जाणार आहोत आणि तो भाग एक्सप्लोअर करणार आहोत. प्लस जर बोटी चालू असतील तर सुवर्णदुर्गला देखील आम्ही आज जाऊ. सो ते दुसऱ्या ब्लॉगमध्ये असेल, त्याचा व्हिडिओ मी दुसरा बनवलेला असेल आणि त्याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन टाकेन, तर तो देखील तुम्ही पहा. सो हा व्हिडिओ इथेच एंड करूया. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा.